या पद्धतीची डाळ भोपळ्याची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरामध्ये सर्वांना नक्की आवडेल आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी नक्की देऊ शकता. जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता. फक्त चपातीऐवजी तुम्ही भाकरीसोबत ही भाजी खा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. या भाजीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. याचं आपल्याला जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. खलबत्त्यामध्ये देखील तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक केलं तरी देखील चालेल. इथे मी पाऊण वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती जी डाळ आहे ती मी फक्त 10 मिनटं भिजवून घेतली आपल्या साध्या पाण्यामध्ये. इथे मी एक कोवळा असा भोपळा घेतला आहे. भोपळा जो आहे तो घेताना खूप जास्त कोवळा घ्यायचा नाही, खूप जास्त निब्बर देखील घ्यायचा नाही. तर मध्यम स्वरूपाचा असा मी भोपळा इथे घेतला आहे. त्याचं मी आता इथे साल काढून घेते. अशा पद्धतीने फक्त वरवरचं आपल्याला साल काढायचं आहे, जास्त खरडून काढायचं नाही आहे. आणि हे जे साल आहे ते आपण वापरणार नाही आहे, टाकून देणार आहोत. बघा अशा पद्धतीने सर्व भोपळ्याचं मी साल काढून घेतले. यानंतर भोपळा जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर भोपळा चिरत असताना आपल्याला जास्त बारीक चिरायचा नाही आहे, थोडेसे मोठे मोठे साईजचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. कारण काय होईल, ज्यावेळेस आपण भोपळा शिजवू त्यावेळेस आपल्याला भोपळ्याच्या अखंड अशा फोडी भाजीमध्ये दिसल्या पाहिजेत. भोपळ्याचा गाळ होता कामा नये. त्यामुळे भोपळा जो आहे तो थोडासा मोठ्या मोठ्या साईजमध्येच आपल्याला चिरून घ्यायचा आहे. बघा अशा स्वरूपाचा मी इथे भोपळा चिरून घेते. वजन कमी करण्यासाठी ही जी भाजी आहे ना ती उत्तम आहे. तुम्ही भाकरीसोबत ही भाजी पोटभर आणि हवी तेवढी खाऊ शकता. तुमचं डाएट असेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. मी देखील ही भाजी आठवड्यातून 2 वेळा करते. तरी ते सर्व जो भोपळा आहे तो मी चिरून घेतला आहे. भाजीच्या अगोदरच आपल्याला भोपळा चिरून घ्यायचा. जास्त वेळ देखील भोपळा चिरून आपल्याला ठेवायचा नाही आहे, तो काळा पडू शकतो. तर लगेच आपण इथे फोडणी करून घेऊया. कढईमध्ये मी तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी, जिरं आणि त्यानंतर कढीपत्ता व्यवस्थित तडतडून घेतला आहे. त्यानंतर मूठभर मी कोथिंबीर घेतली होती, हिरवीगार अशी कोथिंबीर मी इथे व्यवस्थित परतून घेतली. आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं, आणि ते वाटण मी इथे टाकून व्यवस्थित परतून घेत आहे. कोथिंबीर आपण फोडणीमध्येच इथे वापरलेली आहे आणि वरतून देखील आपण कोथिंबीर टाकू शकतो. यानंतर भोपळ्याच्या सर्व ज्या फोडी आहेत त्या आपण टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची त्याच वेळेस आपण लगेच भोपळा कट करून घ्यायचा आणि लगेच त्याची भाजी करून घ्यायची, जेणेकरून भोपळा काळा पडू नये. जास्त वेळ जर भोपळा चिरून ठेवला तर तो काळा पडतो. आणि फोडणीमध्ये आपण ज्यावेळेस अशी कोथिंबीर टाकतो ना त्यावेळेस भाजीची चव आहे ती खूप छान लागते. भोपळा व्यवस्थित मी 2 मिनटं परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकून व्यवस्थित मिक्स केलं आणि चवीनुसार इथे आपण मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून देखील पुन्हा एकदा आपण मिक्स करून ठेवलेलं आहे. यानंतर जी डाळ आपण भिजवून घेतली होती त्याचं पाणी जे आहे ते मी टाकून दिलं आणि डाळ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि हा जो भोपळा आहे ना हा शिजायला जास्त वेळ नाही लागत किंवा पाणी देखील जास्त लागत नाही. सुरुवातीचे 2 मिनटं झाकण ठेवून आपण हा जो भोपळा आहे तो पाणी न टाकताच असाच आपण शिजवून घेणार आहोत. बघा फक्त 2 मिनटंच मी झाकण ठेवलं आहे आणि भोपळा जो आहे तो थोडासा वाफवून घेतला आहे. यानंतर यामध्ये पाणी टाकायचं. तर पाणी खूप जास्त टाकायचं नाही, अगदी कपभर पाणीच मी यामध्ये टाकलेलं आहे, एकदम थोडंसं. आणि तेवढ्या पाण्यामध्येच भोपळा शिजतो. पुन्हा 2 ते 3 मिनटंच आपण भोपळा जो आहे तो झाकून ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी एकदम थोडंसंच पाणी यामध्ये टाकले आणि 2 ते 3 मिनटातच लगेच भोपळा शिजून निघतो. भोपळा शिजल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा डाळ आणि भोपळा. आणि मुगाची डाळ आपण यामध्ये वापरली, ती डाळ देखील लगेच शिजते. त्या डाळीला शिजायला जास्त वेळ नाही लागत. आणि डाळ आपण 10 मिनटं भिजवून घेतली होती, त्यामुळे देखील डाळ लवकर शिजते. बघा भोपळा जो आहे तो चेक करून बघायचा शिजला आहे का तो. आणि भोपळा जास्त शिजवायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला भोपळ्याच्या फोडी त्यामध्ये ठेवायच्या. तर ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मसाले टाकलेले नाही आहेत, फक्त हिरव्या मिरचीमध्येच आपण ही भाजी केली. तुम्ही डाएट करत असाल तुम्ही नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला त्याने फरक होईल. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.